माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त पांढरापोड येथे चारा वाटप व विविध कार्यक्रमांचे आयोजन। याबाबत वृत्त असे की गवळी समाज संघटनेचे ओबीसी आणि भटक्या समाजाचे ज्यांनी समाजास व्हीजेएनटीची सवलत मिळवून देणे ते माजी खासदार तथा माजी गृहमंत्री भारत सरकार हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त आज धुळे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सदर आयोजन गवळी समाज संघटनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यात पांढरापोड येथून आज या कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली। पांढरापोड येथे गायींना चारा वाटप यावेळेस करण्यात आले, तर संध्याकाळी दूध वाटपाचा कार्यक्रम होणार असून यात कोविड हरविण्यासाठी दुधात हळद टाकून दूध वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। सदर या कार्यक्रमाप्रसंगी गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष हिरामणप्पा गवळी, जिल्हाध्यक्ष शिवाजी लंगोटे, दीपक औशिकर, कृष्णा बाचलकर, विठ्ठल आल्होर, व्यंकटेश गवळी, बापू काटकर, अर्जुन काटकर, भगवान गवळी, नारायण गवळी, भिकाजी गवळी, तुकाराम गवळी, संदीप गवळी, समीर गवळी आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे आमचे नेते ज्यांनी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांसाठी आमच्या या समाजाला व्हीजेएनटीची सवलत मिळवून दिली असे माजी खासदार आणि माजी गृहमंत्री भारत सरकार माननीय हंसराजजी भैया अहिर यांचा आज वाढदिवसानिमित्ताने आम्ही धुळे जिल्हा गवळी समाज संघटनेच्या वतीने विविध उपक्रम आज या ठिकाणी धुळे शहरामध्ये योजलेले आहेत। त्यापैकी गोशाळेमध्ये आज या ठिकाणी अगोदर प्रथम आम्ही चारा दान करून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। कोविड हरवण्यासाठी आमचा मूळ धंदा दुधाचा आहेच, परंतु हळद टाकून दूध पाजून आम्ही हाही एक उपक्रम आज सायंकाळी राबवणार आहोत। वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये अनेक कार्यक्रम या निमित्ताने घेतलेले आहेत। मी धुळे जिल्हा गवळी समाज संघटनेच्या वतीनं आणि महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी भैयासाहेबांना भगवान श्रीकृष्ण परमेश्वर उदंड आयुष्य देव, आयुरारोग्य देव आणि आमच्या समाजाच्या हितासाठी अजून त्यांना बळ देव अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो। त्यांना या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय श्रीकृष्ण।